आता उन्हाळा लागणारे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मुलं जेव्हा गार्डनमधनं खेळून येतात तेव्हा असा हलका फुलका नाश्ता मुलांना हवा असतो. पण काय बनवायचं अशा इन्स्टंट वेळेस? मग तशा वेळेससाठी मी आज तुमच्यासाठी मस्त तांदळाच्या पिठापासून हे घावनची रेसिपी घेऊन आली आहे. किती जाळीदार रेडीमेड पिठापासून सुद्धा तुम्ही बनवू शकणार एवढी छान मस्त हे जाळीदार घावनची रेसिपी घेऊन आली आहे. सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला मस्त इन्स्टंट होणारी ही घावनची रेसिपी आहे. चला मग बनवूया हे इन्स्टंट घावन मी कसे बनवले. त्यासाठी मी इथं तांदळाचं पीठ घेतलंय 2 वाटी. आपल्या घरातले तांदूळ असतात त्यांना धुवून घ्यायचं, वाळून घेतलं, गिरणीवरून मी दळून आणले. तुम्ही रेडीमेड सुद्धा तांदळाचं पीठ वापरू शकतात. नंतर मी 1 चमचा एवढं मीठ टाकून घेतलं, याला पूर्ण मिक्स केलंय. आता यामध्ये 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलंय आणि मस्त डो आपल्याला बनवायचा आहे. पाणी टाकताना थोडं थोडं करत पाणी टाकून घ्या आणि असं आपल्याला आधी डो बनवायचा आहे. हे बघा, यामध्ये थोड्या पण गठोळ्या पडल्या नाहीत. नंतर परत 1 ग्लास एवढं पाणी मी टाकून घेते आणि मस्त पातळ हे पीठ बनवून घेतलंय. हे बघा, किती डोशासारखं हे पीठ मी बनवून घेतलंय, मस्त पातळ. चमच्याला जेव्हा बोट फिरवला तर मस्त चमचा पुसला जातो एवढं पातळ हे पीठ आपण बनवून घेतलंय. आता घावन बनण्यासाठी घेऊया. असं परफेक्ट पीठ बनवून आपलं तयार झालंय. आता इथं मी तवा ठेवलाय गॅसवर आणि त्याला मस्त तेल लावून घ्यायचंय आपल्याला. पूर्ण याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता हे पीठ जेव्हा आपण टाकायला घ्याल तेव्हा चमचा पूर्ण फिरवून घ्या पिठाला, नंतरच टाका, नाहीतर खाली सगळं पीठ बसलेलं राहील आणि वरती पातळ येईल. म्हणून पूर्ण चमचा फिरवल्यानंतर हे पीठ मी घेतलं आणि तव्याच्या साईडला आपल्याला टाकत जायचंय, म्हणजे मस्त गोल असे हे घावन बनून तयार होतात. पूर्ण पीठ मी पसरून घेतलंय. किती जाळी छान आली. 3 मिनिटासाठी मस्तपैकी याला हाय फ्लेमवर आपल्याला शिजू द्यायचंय. 3 ते 4 मिनिटासाठी मस्त शिजून झाल्यानंतर वरून थोडं तेलाचा हात परत मी लावून घेतला आणि आता याला आपण काढून बघूया. किती सुंदर आणि किती मस्त ही जाळी बनली, तुम्ही बघू शकतात. याला मी प्लेटमध्ये काढून घेते. अजून एक तुम्हाला घावन बनवून दाखवते. अजून परत मी तेल लावून घेतलं तव्याला. गॅसची फ्लेम हाय किंवा मीडियम ठेवा, म्हणजे पटकन होतात आणि मस्त कुरकुरीत हे घावन सुद्धा बनून तयार होतात. आणि असं चमच्याने आपल्याला साईडने टाकत जायचे. किती सुंदर जाळी याला पडते. रेडीमेड पिठापासून सुद्धा तुम्ही हे घावन बनवू शकता. एकदा नक्की ट्राय करा, म्हणजे तुमचे घावन पण छान असे मस्त जाळीदार पटकन होऊन तयार होतील. वरून मी तेलाचा हात परत फिरून घेतला आणि याला काढून घेते. हे बघा, तव्याने या घावनला पूर्ण सोडलेलं आहे, लगेच हा निघत आहे. हे बघा, आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते. यासोबत खायला तुम्ही टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटो सॉस, हिरवी चटणी सुद्धा खाऊ शकतात. ह्या टोमॅटोची चटणीची रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड केली, म्हणून तुम्ही जाऊन नक्की बघा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.